नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये सर्वांचं स्वागत. प्रथम आजच्या ठळक घडामोडी. मतदारांनी ठरवलं आहे की या वेळेला नरेश म्हस्के यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात काढले. शिंदे पुढे म्हणाले की मोदी साहेबांचे हात बळकट करायचे असं मतदारांनी ठरवलं असून ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे मतदार नरेश म्हस्के यांना प्रचंड बहुमताने निवडून देतील. तो बघतोय ना जोरदार प्रतिसाद. आज ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांची प्रचार रॅली सुरू आहे आणि वाघेश्वरा शिवसेनेचा बालेकिल्ला, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या बालेकिल्ल्यात सर्व लोक प्रचार रॅलीमध्ये उतरले आणि त्यांनी निर्धार केला आहे की येत्या 20 तारखेला महायुतीचा उमेदवार नरेश म्हस्के यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचं आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचे हात बळकट करायचे. ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ 6 मे रोजी टिप टॉप प्लाझा येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यावेळी मार्गदर्शन करणार. शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई व मित्र पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, रासप सर्व मित्र पक्षांच्या युतीचा माता की सर्व पत्रकारांना विनंती आहे की आपला फोटो झाल्यानंतर थोडा साईडला होता. मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वागत करण्यासाठी करतो की त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांचं इथे समोर समोर आवाज समोर. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनासंदर्भातील सर्व परवाने घेऊनच प्रचारासाठी वाहने वापरण्यात यावीत. परवाने न घेता वाहन वापरल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असे निर्देश जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिले आहेत. ठाणे जिल्ह्यात भिवंडी, कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचा सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, LED वाहन, प्रचार रथ आदी माध्यमातून प्रचार सुरू झाला आहे. प्रचार रथ, LED वाहन अथवा फिरत्या वाहनाद्वारे प्रचार करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यासंबंधीच्या आवश्यक त्या परवाने संबंधित विभागाकडून घ्यावेत. प्रचारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या बाह्य संरचनेत प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या परवानगीशिवाय कोणतेही फेरबदल करता येणार नाही. तसेच अशा प्रकारच्या फेरबदलांकरिता प्रादेशिक परिवहन विभागाकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काची रक्कम संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केली जाईल, याची दक्षता घ्यावी. वाहन परवान्यासोबत वाहनावर कलर कोडनुसार बॅज लावणे बंधनकारक असेल. या अटींचे पालन संबंधितांनी करावे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत.
त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे चित्र आहे. वाढलेल्या तापमानामुळे ग्राहकांनी आंबा खरेदीकडे पाठ फिरवली असून बाजारात ग्राहकच नसल्याने दरात मोठी घसरण झाली असून 3000 रुपयांची पेटी 1000 रुपयांवर आल्याने व्यापारी संकटात सापडला आहे. पुढील काळात तापमान कमी झाल्यास काही परिणाम होईल, मात्र दिवसाला जवळपास 1.25 लाख पेट्यांची आवक होऊनही आंबे विक्री होत नसल्याने मोठे नुकसान सोसावे लागत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. ऍक्च्युली या 4 दिवसाचं जे टेम्परेचर वाढलं ना त्याच्यामुळे कोणी आंबे घ्यायलाच मागत नाही. इतकं गिराईकाचं आंबे घ्यायचं प्रमाण कमी झालंय. गरमीमुळे असं वाटतं त्यांना की काहीतरी त्रास होईल म्हणून कोणी घेत नाहीत. हे आमचं याचं गिराईक आहे कांदावाडीचं, हे खूप माल घेत असतं. 3-4 दिवस माल घ्यायचंच बंद झाले. आता आज थोडीशी कमी आले, मध्ये 1-1.25 लाख रुपये पेटीपर्यंत आवक गेली. रेट भरपूर डाऊन आहे. रेटची परिस्थिती पेटीची 1000 रुपयापासून 2500 रुपयापर्यंत आहे. हापूस सगळं टोटल हापूस, हा सगळं रत्नागिरी, देवगड, कोकणचा आंबा. मग अजून डाऊन होईल, अजून डाऊन. बाहेर त्यांच्याकडे विक्री होत नाही. खाणारे लोकल जे खाणारे आहेत ते आंबे घेत नाही गरमीमुळे. कोणी घराच्या बाहेर पडत नाहीत. गरमी पण आहे आणि आंबा पण गरम असतो, त्याच्यामुळे घेण्याचं प्रमाण कमी आहे. असं बोलतात जास्त गरम खाल्लं तर फोडी वगैरे येतील. हा, जन्मापासून मी ठाणेकर. जुनं ठाणं झपाट्याने बदललं, त्याचं ठाणे महानगर झालं. ठाणे महानगरात अनेक विविध क्षेत्रातील कलाकार आहेत. ते आपली कला पेश करत असतात. ठाण्याच्या दर्दी रसिक प्रेक्षकांकडून त्यांना भरपूर प्रतिसाद मिळतो. मलाही माझ्या नखशिल्प प्रदर्शनामध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याबरोबर झालेल्या नवीन ओळखीमधनं आमच्या विश्वास मतिमंद मुलांच्या केंद्रामध्ये ती रसिकांनी भेट दिली आणि आमच्या मतिमंद मुलांची कार्यक्षमतालाही त्यांनी दाद दिली. ठाणेकर आणि ठाण्याचा मला अभिमान वाटतो. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.